हैदराबादच्या बलात्कार कांडानंतर 4 आरोपींचं एन्काउंटर करताना पोलिसांनी जे क्लॅरिफिकेशन दिलं होतं ते हेच दिलं होतं की स्वसंरक्षणासाठी आम्ही 4 जणांवर गोळ्या झाडल्या आहेत. त्यामुळे त्या प्रकरणात नेमकं काय घडलं, खरेच आरोपी ते चौघे होते की अजून दुसरे कोणी होते, ही कोणतीच गोष्ट बाहेर आली नाही. असंच काहीसं बदलापूर प्रकरणातही आहे. बदलापूर प्रकरण ज्या शाळेत घडलं त्या शाळेशी संबंध असणारे आपटे, हे आपटे शेवटपर्यंत फरारच राहिले, ते आपल्याला सापडलेच नाही. या प्रकरणातले कुठलेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाही. पण याच्यामध्ये अक्षय शिंदेच्या आईने आणि अक्षय शिंदेच्या भावाने जे स्टेटमेंट दिले, जी माहिती दिली, ती सुद्धा फार महत्वाची आहे आणि ती विचार करण्यासारखी आहे. आणि या सगळ्यांचा विचार करता मला असं वाटतं या प्रकरणाकडे इतक्या सरळ साध्या पद्धतीने न बघता याच्या मुळापर्यंत जायचं असेल तर अक्षय शिंदे प्रकरणाची पूर्ण सीबीआय इन्क्वायरी होणं फार गरजेचं आहे.